हरे कृष्णा, सर्वांना प्रणाम. स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे कृष्णाज अकॅडमी. आणि तुमचं स्वागत आहे एक पंढरपूर धामात. बघा, आपण पंढरपूर धामात आलो आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे इथे चंद्रभागे नदीला किती पाणी आलेलं आहे. आपण पहिले मातीने तर इथे पंढरपूर धाममध्ये ही जी चंद्रभागा नदी आहे, इथे बघा किती पाणी आहे आणि किती पूर आलेला आहे. पूर म्हणजे पाणीच भरपूर, पूर्ण पायऱ्या वगैरे संपूर्ण वर आलेल्या आहेत. कालच आम्ही इथे स्नान करून गेलो आणि अगदी अक्षरशः हे जे तुम्हाला टेम्पल दिसतंय तो तुम्हाला तिकडे एक मिनिट मी झूम करून दाखवते. हा जो हत्ती दिसतोय ना, तर इथून तिथपर्यंतच पाणी होतं. काल आम्ही खूप छान स्नान करून गेलो, परंतु आज बघा इथे इतकं पाणी आलेलं आहे. संपूर्ण चंद्रभागेची नदी तुडुंब भरलेली आहे. खूपच छान वाटतंय तसं पाहण्यासाठी. पण हे बघा, तर इथं आपण पंढरपुरामध्ये श्री राधा पंढरीनाथ इस्कॉन टेम्पलच्या इथे आलेलो आहोत. तर इथे हे इस्कॉन टेम्पलचं अन्नछत्र आहे, भूवैकुंठ धाम. ठीक आहे. आणि हा जो घाट आहे ह्याचं नाव आहे शील प्रभुपाद घाट. तर इथे नदीच्या पलीकडे मुख्य विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे, जे इथून दूरवर दिसत आहे. उजव्या बाजूला आणि इथून डाव्या बाजूला पुंडलिकाचं मंदिर आहे. तर या पद्धतीने बघा पाणी किती आलेलं आहे नदीला, चंद्रभागेला पाणी किती आलेलं आहे. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं. खूप छान मला काल दर्शन झालं, विठ्ठलाचं चरण दर्शन खूप सुंदर झालं. हे बघा, अथांग नदी वाहतीये चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. तर या पद्धतीने पूर्ण पूल देखील दिसतोय इथून मेन, आणि संपूर्ण झाडापर्यंत पाणी आलेलं आहे. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हरे कृष्णा सगळ्यांना.